महर्षी कर्वेंना खरं तर सर्वजणच अण्णा म्हणतात. 7वीसाठी ज्यावेळी अण्णा परीक्षेला साताऱ्याला यायला निघाले त्यावेळी ते चालत निघाले. आपण विचारच नाही करू शकत की साताऱ्यापासून मुरुडचं जे अंतर आहे ते काही 100 किलोमीटर आहे आणि मुरुडवरनं येताना त्या काळामध्ये आत्ताचे जे घाट आहेत त्या सगळ्या पाऊलवाटा डोंगर हे चढायचे उतरायचे. कारण त्यावेळी मुरुड ते सातारा येताना श्वापद होती रस्त्यात, पाऊस पडत होता, हवामान बदल असं सगळं करत अण्णा त्यावेळी सातारच्या शाळेत आले. आपण लक्षात घ्या की इतका छोट्या वयाचा मुलगा 7वीतला ज्यावेळी परीक्षेला येतो त्यावेळी त्यांनी तिथले शिक्षकांनी सांगायचं की अरे तुझं वय ह्या परीक्षेसाठी बसतच नाही आहे, काय झालं असेल विचार करा. आणि परत शांतपणे अण्णा कुठंही आरडाओरडा न करता मुरुडला चालत गेले. परत पुढच्या वर्षी आले ते आणि मग त्यांनी ती परीक्षा दिली. असा तो सगळा त्यांचा जीवन प्रवास होता. Full episode out now. Visit the link in the description and subscribe to The Subculture.